जय जय रघुवीर समर्थ। समर्थ म्हणतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही। तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही। मनुष्य जितका आचाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो। म्हणूनच अतिविचार टाळा आणि नेहमी हसत राहा। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते। कमी पडतो तो फक्त तुमचा प्रयत्न, आणि त्यामुळेच प्रयत्न मनापासून करा। अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे। गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे काही आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आणि आनंदी आहात। म्हणूनच तुमच्याकडे जे काही आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका। मित्रांनो, नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल। म्हणून जो व्यक्ती आनंदी आणि समाधानी नसतो ना, तो कायम दुःखीच असतो। आणि जो व्यक्ती झोपडीमध्ये सुद्धा समाधानी असतो आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते। मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे। आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे। हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कुणाला हात दिला तर मदत होत असते। हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्यही शक्य होत असते। म्हणून असाच समर्थांचा हात तुमच्या पाठीशी राहावा, यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, अडचणीत असाल तर समर्थ नक्कीच तुम्हाला तारतील, एकटे असाल तर समर्थ तुम्हाला सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर ते दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर नक्कीच तुमचे अश्रूही समर्थ पुसतील। फक्त तुम्ही संयम ठेवा। समर्थ म्हणतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत जातो, मनासारखं झालं की मग हाव वाढते। म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्याच असतात आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका। एवढी गोष्ट लक्षात ठेवा, समर्थ म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव। बदलेल एक दिवस तुझा पण, तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे समर्थ आपल्याला सांगत आहेत। म्हणूनच जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढं जास्त तुम्हाला प्रगती मिळवण्यासाठी मदत होत असते। आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि समर्थांची भक्तीही तुम्ही करत असता। मित्रांनो, समर्थ म्हणतात, चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि जर का व्यक्ती महत्त्वाची असेल ना तर नक्कीच तुम्ही चुका विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो। इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं सुद्धा आहे। म्हणूनच कोणाला काही देता नाही आले ना तरी सुद्धा चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचे मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं। एवढं मात्र लक्षात ठेवा की कुणालाही कमी लेखू नका, तर उडू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पाठ पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर कधीही हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही। म्हणूनच एक लक्षात घ्या की सोन्याची लंका रावणाची होती तरी तो उद्ध्वस्त झाला, कारण फक्त आणि फक्त त्याच्या गर्वामुळेच। म्हणूनच गर्व कधीही करू नका आणि अहंकार कधीही करू नका। आपल्यासाठी एखादी व्यक्ती जर का तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान आणि नशीबवान समजा, नाही तर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील। म्हणूनच अशा लोकांना नेहमी जपून ठेवा।
एवढं मात्र निश्चित आहे की स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे। मित्रांनो, नेहमी मन निर्मळ ठेवा आणि प्रामाणिक राहा। कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा की प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणूनच तुमच्या मागेही समर्थांची शक्ती उभी आहे आणि सत्यही उभे आहे। तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका। कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू नाराज होऊ नका, कारण समर्थांपेक्षा सुंदर सोबती कोणीच असू शकत नाही। म्हणूनच समर्थांवर फक्त विश्वास ठेवा। ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत अजिबात कळत नसते। समर्थ म्हणतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच होणार असते। मित्रांनो, एवढं मात्र निश्चित आहे की सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपणच करत असतो। म्हणूनच संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढंच लक्षात घ्या। म्हणूनच खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावी लागतीलच, कारण ते कर्माचे फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच करून घेत असतो। म्हणूनच एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण समर्थांच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टालाच किंमत आहे। एवढं मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते पण मनापासून करा, नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल। नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडा। विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्यानेच होत होता। म्हणूनच मित्रांनो, अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काहीच साध्य होणार नाही। म्हणूनच तुम्ही कधीही अतिविचार करणे सोडून द्या आणि ते कधीच करू नका। जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं मात्र निश्चित आहे। मित्रांनो, यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी आणि चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही। एवढं मात्र लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये करण्याची धमक सुद्धा असते। मित्रांनो, शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नसते। म्हणूनच त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा स्वीकार करा। त्या तुमच्या वास्तविकतेचा समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही। तसेच आपल्या जीवनात कितीही मोठे संकटे आली ना तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे। म्हणूनच जेवढं तुम्ही चांगलं असाल आणि जेवढं तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढेच तुम्ही पुढे जाल, एवढं मात्र निश्चित आहे। भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच ती छान लागते,
त्याचप्रमाणे जीवनातही नाती जर का दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि प्रेमळ असतात. मित्रांनो, दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचं सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलंच असतं. म्हणूनच गप्प रहा आणि फक्त गंमत बघत रहा. तुम्हाला सर्व काही कळेल आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजेल. समर्थ आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणूनच प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही आपल्याला स्वीकारावंच लागेल, कारण जब तक जिंदा तब तक निंदा हे आपल्याला स्वीकारावंच लागेल. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणीही येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणूनच एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळाची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतोच. म्हणूनच प्रयत्न करत राहा आणि संयम कधीही सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ नक्कीच तुम्हाला मिळेल. मित्रांनो, भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात सुख शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलंच असतं आणि ते निर्मळही असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेही तितकंच सत्य आहे आणि तितकंच सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणूनच दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झालं पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट असू दे, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणारच आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. मित्रांनो, परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो, त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो, पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची किफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे, पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही, एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे, असे समर्थ म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतलं आहे त्यातील एक कण सुद्धा मला कमी करता येणार नाही. म्हणूनच कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा, बाकी मग बघायला मी स्वतः आहे. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका, बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाहीत हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. मित्रांनो, आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो. म्हणूनच नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एकत्र नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अनेक अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो
त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणूनच तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका, एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांनाच माझी गरज आहे हे असलं डोक्यातून काढून टाका. आणि मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, समर्थांच्या चरणी लीन व्हायला शिका आणि समर्थांचे नामस्मरण करायला शिका. कारण समर्थांशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढचे काम नक्कीच करायला लागलं पाहिजे. आणि ते काम तुम्ही आवडीने केलं पाहिजे आणि मनापासूनही केलं पाहिजे. मित्रांनो, काही वेळा आपली चूक नसतानाही आपण विनाकारण चुकीचे ठरतो. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची स्वतःची चूक कधीच लक्षात येत नाही, हे खरं आहे. म्हणूनच एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण या जगात एखाद्यालाच सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ कशाची तरी काही ना काही कमी नक्कीच असते. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला येत नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणूनच त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. मित्रांनो, अपयश संध्याकाळी विसरून जायचं असतं. कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर पुढे घेऊन जाणार असते, एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेलं म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हाच विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, या जगाशी नाही. स्वतःशी केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे चाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच करू शकाल. खूप मोठे व्हा, हे सगळे जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि समर्थच आपल्याला आधार देतात. मित्रांनो, पुढील 20 मिनिटे मन लावू नका. तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. ज्याची तुम्ही आशा सोडली होती तीच गोड बातमी तुम्हाला आज मिळणार आहे आणि तीच व्यक्ती तुमच्या समोर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला समर्थांवर विश्वास ठेवून हा संदेश नक्की ऐकायला पाहिजे आणि मन लावू नका. सकाळ हसरी असावी, समर्थांची मूर्ती नजरेसमोर दिसावी. मुखी असावं समर्थांचं नाम, मग सोपं होईल सर्व तुमचं काम. भक्तांनो, आजचा हा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर समजा समर्थांनी तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी निवडला आहे. म्हणून तुम्ही आज हा संदेश पाहून अजिबात कानाडोळा करू नका. तुमच्याकडे जेवढाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही समर्थांचा हा उपयोगी संदेश पुढील काही वेळ देऊन नक्कीच ऐका. समर्थांचं नाव मुखात असलं की कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर मात होतेच, ही समर्थांच्या नामस्मरणाची ताकद आहे. समर्थांच्या लीला अपरंपार आहेत, ज्या आपल्याला नक्की समजायला पाहिजेत. समर्थ म्हणतात, सगळं काही मिळतं पण परत वेळ आणि माणूस तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून तुम्ही सर्वप्रथम त्यांना जपलं पाहिजे, हेच तुमच्यासाठी उत्तम आहे. चुकून जरी तोंडात समर्थांचं नाम आलं तरीही न कळत दिवसभर तुमच्याकडून झालेलं पाप जळून खाक होतं. ही समर्थांचीच कृपा आहे, जी नक्कीच आपल्याला समजायला हवी. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला रागावर विजय मिळवायचा असेल तर एकच उत्तम उपाय आहे, तो म्हणजे शांत राहा आणि हेच तुमच्यासाठी उत्तम आहे. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. कधीच कोणाच्या डोळ्यातून पाणी येऊ देऊ नका. इतरांना हसवायला नाही जमलं तरी सुद्धा चालेल, पण अश्रूंचं कारण मात्र कधीच होऊ नका. बोलताना शब्दांमध्ये धार नसली तरी आधार नक्कीच असावा. धाराचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द
नेहमीच मन जिंकत असतात. हेही दिवस निघून जातील, तू फक्त विश्वास ठेव. तू आमच्यावर विश्वास ठेव. तू एकटा कधीच नाहीस. आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत, तुझ्या सोबत आहोत. अरे, तुझ्या जीवनाची नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असेल तरी तू थोडा धीर धर. काही अंतरावर तुला समर्थांच्या नामाचा एक किनारा नक्की मिळेल. फक्त समर्थांचे नामस्मरण कर, चांगले कर्म कर, संयम ठेव. कधी कधी चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावंच लागतं. जगी जन्म मृत्यू हा नियतीचा खेळच आहे. तू घाबरू नकोस. समर्थांच्या आशीर्वादाने हा भवसागर नक्कीच तरून जाशील. सद्गुरू उभा पाठीशी तेव्हा भय चिंता हरून जाते. हीच समर्थांची शक्ती आहे. भक्तांनो, प्रत्येक क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा. समर्था, तुमचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असावा, असं आपण समर्थांच्या चरणी म्हणावे. तुमच्या विना माझा दिवस कदापि नसावा. तुमची साथ मिळाली म्हणून आज मी सुखात आहे आणि तुमच्या विना एक क्षणही जगणं फार कठीण आहे. तुम्ही माझे सद्गुरू, तुम्हीच माझी कल्पतरू. सद्गुरू ही अशी शक्ती आहे जिथे तिचे कवच अनंत काळ आपल्या भोवती मात्र हे नक्कीच फिरत असते. मित्रांनो, मन निर्मळ असावे. आपल्या नशिबी जे काही आहे ते मात्र आपण स्वीकारावे. कुणाचे काय आहे त्यापेक्षा आपण काय करत आहोत ते प्रत्यक्ष करतो आणि किती करतो हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आपण कसे करतो आणि समर्थांना काय अपेक्षित आहे हे मनाचे आणि सर्व गुण समर्थांना मात्र माहिती असतात. आपली भावना समर्थांपर्यंत नक्की पोहोचते. कोणाचे नशीब आपण बदलू शकत नाही, पण समर्थांच्या भक्तीने आपले नशीब 100% बदलू शकतो. आपण आपले चांगले कर्म करून आपले भाग्य नक्कीच बदलू शकतो, हे देखील तितकंच खरं आहे. रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारे फक्त समर्थच असतात. माणूस तर फक्त भ्रमात जीवन जगत असतो की हा माझा आणि तो माझा आहे. परंतु एकच गोष्ट इथे खरी आहे. जर तुमची वेळ खराब असेल तर तुमचे जवळचे देखील तुमचे नसतात, आणि जर तुमची वेळ चांगली असेल तर तुमचे जवळचे नक्कीच तुमचे असतात. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्या इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरचं उत्तर मी मात्र एकटाच तयार करत असतो. योग्य वेळी त्याला ते उत्तर मिळणारच आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे, हे समर्थ आपल्याला म्हणत असतात. चुकीचा रस्ता हे म्हणल्यावर तुम्ही त्या रस्त्याहून नक्कीच लांब गेलं पाहिजे, पण चुकीचा रस्ता आहे हे माहीत असून देखील त्याच रस्त्यावर चालत राहणे हा तर एक पद्धतीचा मूर्खपणा आहे. म्हणूनच भक्तांनो, प्रथम तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल, जर तुम्हालाही प्रगती करायची असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. समर्थांची भक्ती करायला शिका. यातच खरे जीवनाचे सुख आहे. घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचे दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुमची घरी यायची आतुरतेने वाट पाहत असतो. तुमच्या घरी असा एक नियम बनवा, जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबा आणि म्हणा, हे परमेश्वरा, तुम्ही माझ्यासोबत चला, असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भले लाखो रुपयांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त भगवंताच्याच हातात असते. ही गोष्ट आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतली पाहिजे. मी तुला आज एक सांगून टाकतो, मला शोधायचा तू प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून तू हाक तरी मारून बघ, मी तुझ्या समोर येईन, हे समर्थ आपल्याला नेहमी म्हणत असतात. आणि भक्तांनो, प्रत्यक्ष चंदनापेक्षा वंदन अधिक शीतल आहे. योगीपेक्षा उपयोगी असणं हे अधिक चांगलं आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं हे देखील अधिक उपयोगी असतं, जे आपण प्रत्येकानेच लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही तुमचं काम नेहमी वाहत्या पाण्यासारखं केलं पाहिजे. जर तुम्ही त्या पद्धतीने करत राहाल तर त्यात वाईटपणा असेल, तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो मात्र आपोआपच किनाऱ्याला लागतो. ही देखील एक पद्धतीची सत्यता आहे. समोरचा चुकला तर तू कधी चुकू नकोस. प्रत्यक्ष भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू मात्र अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू कसलीही काळजी करू नकोस. अरे तू बाळ आहेस माझं, हे तू कधीच विसरू नकोस. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतकं आपण चांगलं नक्कीच असावं, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतकं नक्कीच मूर्ख आपण कधी होऊ नये. भक्तांनो, समर्थांचे नामस्मरण करा, त्यांची भक्ती करा, यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे. समर्थ म्हणतात, जगणं हे साधं असलं तरी सुद्धा चालेल, पण वागणं हे इतरांपेक्षा वेगळं मात्र प्रत्येकाचं असलंच पाहिजे. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते, तो सर्वांनाच चांगलं समजतो आणि तोच कायम अडचणीत येतो. म्हणूनच तुम्ही माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र नक्की शिकलं पाहिजे. आयुष्याने शिकवलेलं एक सुंदर वाक्य आहे, जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर स्वतःला सावरायचं. मित्रांनो, आयुष्याने शिकवलेलं एक सुंदर वाक्य आहे, जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर स्वतःला सावरायचं. हे देखील तितकंच खरं आहे. भक्तांनो, कधीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असं विचार करू नका की तुमचे विचार तुम्हाला एका जागी स्तब्ध करून टाकतील. म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आधी विचार करण्यापेक्षा परमेश्वराची भक्ती करा. यातच खरं सुख आहे, जे आपण प्रत्येकानेच लक्षात ठेवलं पाहिजे. विकल्प तुम्हाला मिळून जातील, मार्ग देखील मिळून जाईल. तुम्ही फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते, एवढं मात्र लक्षात ठेवा. एवढासा जीव या जगात येण्यासाठी जर का इतकी ताकद लावत असेल तर आपल्याला पूर्ण आयुष्य आणि आपली ओळख निर्माण करायला आयुष्यात कधीच खचून जाऊ नका, डगमगून जाऊ नका. सल्ल्यातून शान मिळते, पण अक्कल मात्र अनुभवातूनच मिळत असते. म्हणूनच तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत त्या अनुभवामधून मिळालेल्या गोष्टी हेच तुमच्यासाठी उत्तम आहेत. सत्य, अति स्वाभिमान आणि अति अभिमान असलेला माणूस आपला असलेला मानही प्रत्यक्षात 100% गमावून बसतो. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाहीत, हे देखील तितकंच खरं आहे. मित्रांनो, जे तुम्ही ठरवलं आहे ते मिळवल्याशिवाय थांबू नका. ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतच राहा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. भक्तांनो, घर सोडल्यानंतर जमणाऱ्या आणि न जमणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला जमून घ्याव्या लागतात, हे मात्र खरं आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम लोकांची निंदा किंवा स्तुती या दोन्ही गोष्टींना दुर्लक्ष करा. फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या, यामध्येच तुमची खरी प्रगती लपलेली आहे. कोंडमारा करून भावना व्यक्त होत नाहीत, म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. जर असह्य झालं तर माणसाने अलिप्त व्हावं. मित्रांनो, पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही, अगदी आपल्या आईवडिलांसारखं. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वराने इथे प्रत्येकालाच दिलेलं आहे. महत्त्वाची असते ती फक्त आपली जिद्द, आणि ती तुमच्यामध्ये आहेच. आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करा. मित्रांनो, नाते हे जगाला दाखवण्यासाठी कधीच नसतं, तर ते मनापासून सांभाळायला असतं. ते देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा प्रयत्न करायला कधीच घाबरू नये, कारण आता सुरुवात शून्यातून नाही तर तुमच्या अनुभवातून होणार आहे. आणि तुमच्या अनुभवामधून झालेली सुरुवात ही तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जात असते.
मित्रांनो, पायाला झालेली जखम आपल्याला जपून चालायला शिकवते, तर मनाला झालेली जखम आपल्याला आयुष्यभर चांगलं जगायला शिकवेल. कमजोर तर कोणीच नसतं, विषय तर फक्त वेळेचा असतो. हे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. भक्तांनो, तोपर्यंत तुम्ही कष्ट करत चला, तोपर्यंत तुम्ही संघर्ष करा, जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची कधीच गरज पडणार नाही. देवातल्या माणुसकीला माणूस मात्र सलाम करतो, माणसातलं दैवत्व तो कधी ओळखायला शिकेल का, हे देखील प्रश्न निर्माण होतो. पूर्णत्व दगडांच्या सानिध्यात वाढणारं एखादं रोपटं आयुष्यात एक धडा मात्र शिकून जात असतं. शत्रुत्वाचं अस्तित्व कितीही मोठं का असेना, पण प्रत्यक्ष आपल्याला महत्त्व, आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व मात्र अगदी लहान आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भक्तांनो, आशावादी माणूस विसरण्यासाठी असतो आणि निराशावादी माणूस हे मात्र हसणं विसरून जातो, हे देखील तितकंच खरं असतं. वाहत राहिलं की जवळ काही मात्र उरणार नाही. शब्दांनी मन बाळगले, शब्दांनी आज मन नक्कीच बाळगले होते. तसेच डायरीच्या पानावरही 2 थेंब ओळखले गेले होते आणि वेळेने मन हेच दुःखी दळत होते. कुणास ठाऊक आतल्या आत काय चळत होते, कोण जाणेल का आज मीच मला छळत होते. नक्कीच प्रत्यक्ष सूचनांचे काय लिहावे, व्यक्त तरी कसं व्हावं, रुसलेल्या शब्दांना वळण तरी कसं द्यावं. गिरगटलेले कागद डायरीतून फाटले होते, कोण जाणेल का आज शब्द आटले होते. हे देखील एक ना एक दिवस आयुष्यात असे दिवस येतच असतात. मित्रांनो, आयुष्य तर सरळ आणि साधंच ओझं आहे. ते फक्त तुमच्या अपेक्षांचं, गरजांचं आणि विचारांचं, जे तुम्ही या क्षणी दुर्लक्षित केलं पाहिजेत. आणि दुर्लक्ष तसेच कानाडोळाही. मित्रांनो, अंधारासोबत असणारा काचवा उजेडासोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त मोलाचा असतो. जगात असं कोणतंही पाप नाही की जे नामासमोर नक्कीच राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येणार नाही. नाम हे त्याचं रूप आहे, म्हणूनच नामाने सतत अनुसंधान आपण ठेवावं. तुम्ही कुठेही राहा, पण नेहमी परमेश्वराच्या नामात राहा. नाम हे तेवढंच बळजबरीने घेणं नको, श्रद्धेने घ्याल तर तुमच्यासाठी जास्त बरं आहे. वृत्ती सांभाळून नामात राहाल तर त्याहून जास्त बरं आहे, हे देखील तितकंच आपण समजलं पाहिजे. समर्थ म्हणतात, तू कधीच घाबरू नको, तू कधीच डगमगून जाऊ नको, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच आमची भक्ती कर. सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान कधीच होणार नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता मात्र त्याच्या विचारांमध्ये असली पाहिजे. म्हणूनच तुम्ही तुमच्या विचारांमध्ये चांगल्या पद्धतीची शुद्धता नक्कीच ठेवली पाहिजे. दुसऱ्याचा छळ करण्यासाठी आपलं आसन मात्र स्थिर असावं लागतं, ही देखील एक सत्यता आहे. मित्रांनो, स्वप्न कधी सांगायची नसतात, तर ती खरी करून दाखवायची असतात. जी माणसं फक्त पैशांना किंमत देतात, त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकणार नाहीत, हे देखील एक सत्य आहे. मित्रांनो, तुमच्या मर्यादेपेक्षा तुमच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करा, तरच ध्येय तुम्ही गाठू शकाल. महत्त्वाचं आहे की रोज कोण तुमच्या सोबत आहे, पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे की गरज पडल्यावर कोण सर्वप्रथम तुमच्यासाठी धावून येतं. संभाषणातून आयुष्याच्या समस्यांवर योग्य ते मार्ग नेहमीच निघत असतात. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच कधीच उसणं मिळत नाही, कारण ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. भक्तांनो, जगण्याचा आनंद तुमच्या अवतीभोवतीच आहे, फक्त तुम्हाला तो शोधायला पाहिजे. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो, जे आपल्याबद्दल 1 सेकंद सुद्धा विचार करत नाहीत. पण परमेश्वर सांगतो, लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात किंवा लोकांचा तुम्ही जास्त काळ विचार करत बसाल तर तुमच्या आयुष्यातला राहिलेला क्षण मात्र तुम्ही अजून काही तसंच घालून नक्कीच वाया घालवाल. आणि म्हणूनच जास्त विचार करण्यापेक्षा प्रयत्न मात्र तुम्ही केले पाहिजेत.
जे मिळवण्यासाठी कधी प्रयत्न झाले नाहीत, फक्त त्यालाच लोक अशक्य म्हणतात. जात्याचा खालचा दगड तर स्थिरच असतो आणि वरचा दगड मात्र फिरणारा असतो. दोन्ही दगड तर फिरणारे असतात, तर दळण प्रत्यक्ष घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया प्रत्यक्ष अस्थिर हवा, पण त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ हे 100% होऊन जाते. मित्रांनो, श्रीकृष्णांनी तर खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवांकडून मागावं लागेल, आणि जर तुम्ही उत्तम कर्म कराल तर देवालाच तुम्हाला द्यावं लागेल. खरोखरच ही गोष्ट मात्र नक्कीच आपल्या मनाला पटण्यासारखी आहे की मनुष्याने जीवनामध्ये भगवंताची भक्ती करण्याअगोदर आपले कर्म मात्र तपासून घेतले पाहिजेत. कारण लोक मात्र बाहेरून गुणावरून सर्वप्रथम मोहात पडतात, पण भगवंत सर्वप्रथम तुम्ही केलेले कर्म पाहत असतात आणि तुमचे कर्म पाहून तुमचा स्वभाव पाहत असतात, ज्यावर तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. शेवट सुंदर कसा करायचा ते मात्र मावळत्या सूर्याकडून शिकून घ्या. प्रत्येक माणसाची गोष्ट ही मनावर मात्र कधीच घेऊ नका, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची कधीच कळत नाही. मित्रांनो, ज्यांनी वाईट वेळ पाहिलेला आहे ते इतरांचं वाईट कधीच करू शकत नाहीत आणि प्रत्यक्ष इतरांचं वाईट करण्याचा ते विचारही करत नाहीत. परंतु प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच भगवंत दाखवून देतो, हे देखील तितकंच खरं आहे. भक्तांनो, आजचा जीवनोपयोगी संदेश तुम्ही आमच्याकडे असलेला किमतीचा वेळ देऊन अजून काही मिनिटे मात्र लक्षपूर्वक ऐका. तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा तुम्हाला प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती तुम्ही नक्कीच जवळ ठेवा, जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला मात्र नक्कीच पुरून उरेल. आणि जिथे तुम्ही राहता तिथेच सद्गुरू आहेत असं तुम्हाला वाटणं आणि समाधानी होणं हीच त्यांची खरी कृपा असते. आणि नक्कीच समाधानी होणं हीच त्यांची खरी कृपा सुद्धा आहे. म्हणूनच श्रद्धेने जे काम होतं ते मात्र तपश्चर्येने होणार नाही. आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणं हाच आपला परमार्थ आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सद्गुरू म्हणजे साक्षात परमात्मा, त्यांची अपेक्षा पाळणं हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळं काही करण्याची मात्र गरज आहे असं देखील न वाटणं हेच महत्त्वाचं आहे. भक्तांनो, नेहमी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जीवनात चांगल्या माणसांना तुम्ही कधीच शोधू नका, तर स्वतः तुम्ही चांगलं बना. कोणीतरी तुम्हाला नक्कीच शोधत येईल. कोणीतरी म्हणण्यापेक्षा स्वतः भगवंतच तुम्हाला शोधत येतील. फक्त तुम्ही तुमचं कर्म चांगलं करून तुम्ही नक्कीच चांगलं बनलं पाहिजे. मित्रांनो, खूप मोठे व्हा, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि समर्थच आपल्याला आधार देतात. आणि भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.